आणि आता वळूयात आगामी लोकसभा निवडणूक प्रचार धुमाळींच्या हालचालींच्या आढाव्याकडे। लोकसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या खास मुलाखतींचा विशेष कार्यक्रम मिशन लोकसभा पहा फक्त आमच्या टाइम टीव्ही महाराष्ट्रवर। आज मिशन लोकसभा मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूरचे लोकसभेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांची आमची रिपोर्टर नेहा पिंपळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत। नमस्कार, आपण पाहता टाइम टीव्ही महाराष्ट्र। आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक खांडेभराड। यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की लोकसभेच्या दृष्टीने यांनी कुठल्या योजना आखल्या। सर, सर्वात पहिले तर तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून तुमच्यावर उमेदवारी जाहीर केली। एवढे मोठे दिग्गज तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असताना त्यांनी तुमच्या एवढा विश्वास दाखवला, तर या विश्वासामागचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? मी गेले 30 वर्षे शिवसेनेमध्ये काम करत होतो। म्हणजे 1985 मी शिवसैनिक। माझ्याकडे सगळे पद मिळाली। मी शाखा प्रमुखापासून तर उपजिल्हा प्रमुखापर्यंत आणि 2009च्या विधानसभेची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती। ते आताचे जे खासदार आहे शिवाजी आढळराव, त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी होती। माझ्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून त्यांना 32,000चं मत देखील दिलं आणि ते 18,000नीच फक्त निवडून आले। याच्या पाठीमागं आमचं जे व्यूहरचना होती किंवा आमचं जे नियोजन होतं त्यामुळे ते खासदार झाले। आता काल परवा दुसरी निवडणूक झाली लोकसभेची, त्यामध्ये आम्ही त्यांना 57,000चं मत दिलं। त्याही वेळेस जवळजवळ मी त्यांच्या प्रचारासाठी 120 सभा घेतल्या आणि मग हे सगळं असताना त्यांचा माझा थोडासा वैचारिक वाद झाला। कारण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला पक्षाची उमेदवारी मिळाली असताना त्यांनी एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि जाणून बुजून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्यांनी सहकार्य केलं। माझा थोड्या मताने पराभव केला, म्हणजे त्यांनी माझ्याशी पक्षाची गद्दारी केली। पण त्यानंतर त्यांचा माझा वाद वाढला आणि मी ह्यावेळेस शिवसेनेकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आणि म्हणून त्यांनी पक्षप्रमुख किंवा नेत्यांचे कान फुगवून मला 30 नोव्हेंबरला 2 महिन्यापूर्वी माझ्या पक्षातून मला बाजूला केलं। त्यानंतर मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली। राजसाहेब मला पहिल्यापासून ओळखत होते। ज्यावेळेस राजसाहेब शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस राजसाहेबांच्याच आशीर्वादाने मी 2000 मध्ये मला त्यांनी तालुका प्रमुखाची जबाबदारी माझ्यावर दिली। तेव्हापासून त्यांना मी माहिती होतं की कार्यकर्ता कसा आहे। आणि मग राजसाहेबांशी चर्चा झाल्यानंतर राजसाहेबांनी सांगितलं की तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि मग आढळरावांना ज्यावेळेस 2 वेळा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतलेली होती आणि मला माहिती आहे की या 10 वर्षामध्ये त्यांनी कामं केलेली नाही। फक्त लोकांना आम्ही दाखवायचं, थापा मारायच्या। कारण ज्यावेळेस पहिल्या वेळेस निवडणूक झाली त्यांनी वचननामा काढला होता की ह्या भागातील फार मोठी इंडस्ट्री, आमचा जो मतदारसंघ आहे शिरूर, तो मतदारसंघ 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे। एक बाजूला फार मोठा इंडस्ट्री बेल्ट आहे तर दुसऱ्या बाजूला फार मोठी शेती आहे, डोंगराळ भाग आहे। म्हणजे जवळजवळ 5-6 धरणं माझ्या मतदारसंघामध्ये, औद्योगिक पट्ट्यामध्ये आमची चाकणची MIDC, राजनगावची MIDC, भोसरीची MIDC, हडपसरची MIDC। एक बाजूला शहरी वसाहत आहे तर दुसऱ्या बाजूला पूर्ण ग्रामीण वसाहत। आणि मग हडपसरचे प्रश्न वेगळे किंवा भोसरीचे प्रश्न वेगळे किंवा ग्रामीण भागातल्या आदिवासी असेल, ठाकर समाज असेल, आमचे शेतकरी बांधव असते, त्यांचा एक प्रश्न वेगळा प्रश्न आहे। मग कामगाराचा प्रश्न त्यांनी सुरुवातीला हातात घेतला की बेरोजगारांना आम्ही काम देणार, पण ते निवडून आल्यानंतर त्यांनी कोणालाही काम देता त्यांना आलं नाही। म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी फक्त आम्हीच दाखवलं, तसं फार मोठी कामं केली असं नाही। खासदार म्हणून त्यांना काम करता आलं नाही। आणि विशेष म्हणजे आता संसदेचं मी सगळं पाहिलं की ह्या 5 वर्षामध्ये कोणते खासदार किती वेळा उपस्थित राहतात। महाराष्ट्रातले जे 48 खासदार आहेत त्यामध्ये आमच्या शिरूर मतदारसंघातले खासदार शिवाजी आढळराव यांची उपस्थिती फक्त 43% आहे। पण जो संसदेमध्ये दांड्या मारतो याचा अर्थ असा होतो की त्यांना या मतदारसंघातील जनतेचं काही घेणं देणं नाही, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी खासदार व्हायचं। तसे ते पूर्वी कार्यकर्ते नव्हते, ते राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले होते। राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आले म्हटल्यानंतर त्यांना कार्यकर्त्याला काय अडचणी असतात, कार्यकर्ता कसा तयार होतो, त्याला आपण हाडाचा कार्यकर्ता होतो,
ते डायरेक्ट खासदार झालेले, त्यामुळे त्यांना कार्यकर्ता आणि म्हणून त्यांनी आमच्या शिवसेना प्रमुखांची जी शिवसेना आहे, आमच्या शिवसेना प्रमुखांचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहे, अशा प्रत्येक निष्ठावंत सैनिकावर त्यांनी अन्याय केला आणि आज जवळजवळ 50% निष्ठावंत शिवसैनिक माझ्या बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे मला जे उभं केलं राजसाहेबांनी, त्या 2 वेळा निवडून येणाऱ्या त्यांना दिग्गज म्हणतात लोक, पण ही तसं मला वाटत नाही की त्यांच्यात फार मोठी ताकद आहे असं काय, फक्त त्यांनी लोकांना बोलवण्याचं काम केलं. म्हणजे राज ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी नेमकी कोणत्या कारणावरून जाहीर केली हे आम्हाला सांगा. राजसाहेबांनी आम्हाला जी उमेदवारी जाहीर केली, त्यांनी माझ्या पाठीमागचा माझा कामाचा आढावा पाहिला की माझी पूर्ण त्यांनी माहिती घेतली. मी पदवीधर आहे, त्याचप्रमाणे गेली 30 वर्षे मी चांगलं काम करतो हे राजसाहेबांना चांगलं माहिती आहे. मी 70 आंदोलन केली आतापर्यंत, वेगवेगळ्या विषयासाठी, वेगवेगळ्या प्रश्नासाठी 70 वेळा रस्त्यावर आलोय, 6 दिवस आमरण उपोषण केलेला मी कार्यकर्ता आहे. म्हणजे हे सगळं माझ्या कामाचं आढावा पाहिल्यानंतर राजसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला. आणि विशेष म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता मुलगा असल्यामुळे माझं सर्वसामान्य कार्यकर्त्याशी, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले आहे आणि म्हणून मी ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे. मी काय विमानात किंवा परदेशी वारी करणारा नाही, संसदेमध्ये दांड्या मारून संसदेच्या नावाखाली खासदारकीचा लाभ घेऊन मी काय फॉरेनला वगैरे वारंवार परदेशी जाणारा माणूस नाहीये. आणि म्हणून माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला की हा कार्यकर्ता हा जर उद्या खासदार झाला आणि मी होणार खासदार झाला तर निश्चितपणे पक्षाचं, राजसाहेबांचं, आणि राजसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला ते त्यांचं नाव निश्चितपणे मोठं केल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा कार्यकर्ता आहे मी. आणि आता जेव्हा तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली तर ह्याच्या पुढची तुमची काय योजना राहतील, काय प्लॅनिंग आहे ह्याच्या पुढे? आता सर्वात महत्वाचं, मला निवडणुकीतला फार अनुभव आहे. मी गेली 30 वर्षामध्ये जवळजवळ 4 खासदारकीच्या उमेदवारांचं मी प्रचार प्रमुख आणि त्यांचं मी नियोजन केलेलं आहे. मी आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 विधानसभेच्या निवडणुकीचं सुद्धा मी सांभाळलेले आहे. मी स्वतःही निवडणूक लढवलेली आहे विधानसभेची. आणि त्यामुळं मला ह्या निवडणुकीमध्ये की मला व्यूहरचना रचत असताना की समोरचा जो उमेदवार आहे, जे आता खासदार आहे विद्यमान, त्यांच्यातल्या सगळ्या भानगडी मला माहिती. काय होते, कधी कधी लोक विश्वास ठेवतात एखाद्या ठिकाणी आणि एखाद्या माणसावर विश्वास ठेवला की तो माणूस त्या विश्वासाचा किंवा त्या लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन आणखी गैरविश्वास दाखवतो, पण ते लोकांच्या लक्षात येत नाही. पण ते फार दिवस चालत नाही. तिचे आढळराव म्हणजे हायफाय किंवा थोडस लोकांना टाटा. सुरुवातीला तुम्हाला सांगतो, ते ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आले, खासदारकीला ताबडतोब उभे राहिले, त्यांना लोकांना नमस्कार सुद्धा करता येत नव्हता. आपण असा वर हात करतो लोकांना, ते असा हात करायचे. म्हणजे त्यांचे तसं जनतेशी नातं डोळ्यांचं एक उद्योगपती म्हणून लोक थोडीशी आकर्षित झाली. आणि त्यांच्या प्रचाराची यंत्रणा अशी असायची, गाडीत सगळं साहित्य असायचं, गाडीत सगळं साहित्य असायचं. आम्ही फटाकडे गाडीत आणायचे, आम्ही हारेही गाडीत आणायचं, आम्हीच एखाद्या गावामध्ये उतरल्यानंतर आम्हीच फटाकडे वाजवायचे. लोकांना वाटायचं गावात काय फार मोठं स्वागत झाले. हे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचे प्रचार म्हणजे असं भुलवणारा खासदार आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या प्रचाराची व्यूहरचना किंवा माझा प्रचार निश्चितपणे त्यांच्यातल्या ज्या काही कमतरता आहे त्या कमतरता शोधून माझा प्रचार असणार आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी यशस्वी होणार. आता तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनतेला कुठले आवाहन करू इच्छिता? मी जनतेला आव्हान करत असताना ह्या मतदारसंघातल्या असलेल्या समस्या, ह्या समस्या काय आहे किंवा मला ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणचे प्रश्न माहिती. मी तुम्हाला आता सांगितलंय की जुन्नरचे जो ग्रामीण भाग आहे तिथल्या आदिवासींचा प्रश्न वेगळा आहे. आंबेगाव मधल्या सुद्धा सातगाव पठार आहे, त्या ठिकाणी पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. खेडमध्ये संपादित जमिनीचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आहे, इथं न्याय मिळालेला नाहीये. आणि शहरी भागामध्ये काही समस्या आहे, मग ते रेड झोन असेल किंवा आमच्या ज्या शिरूर हवेली पट्ट्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बरेच प्रश्न आहे. पुनर्वसनचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे.
हे सर्व विषय माझ्या डोळ्यासमोर आहे. मी ते आव्हान करणार आहे लोकांना की मी पहिल्यापासून ह्या विषयासाठी लोकांसाठी लढतोय आणि मला ह्या लोकांचं काम करायचे, जनतेचं काम करायचे आणि मग मला संधी द्या, एवढं मी सांगणार. कारण विशेष म्हणजे असे आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधी न्याय मिळाला नाही. आजपर्यंत आमच्या ह्या खेड तालुक्यामध्ये कुणीही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला नाही. आमच्या ह्या खेड आळंदी विधानसभेमध्ये आमच्या कुठल्याच पक्षाच्या म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या, कुठल्या कार्यकर्त्याला लाल दिव्याची म्हणजे कुठले जे काय आमदार झाले त्यांना कधी लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. आणि विशेष म्हणजे कसे आमचे जे तालुक्याचे नेते होते कैलासवासी माजी आमदार नारायणरावजी पवार 4 वेळा आमदार झाले, त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही. त्यानंतरचे काही आमदार झाले त्यांनाही न्याय मिळाला नाही. जे जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांना न्याय मिळाला नाही. आमच्या तालुक्याला खासदारकी तर कधी मिळालीच नाही. आणि मग खऱ्या अर्थाने लोकांची भावना झालेली आहे की नाही ह्या वेळेस आपण सर्व तालुक्याला आतापर्यंत खासदार केलं. जुन्नरला शेरकरांना निवृत्ती शेरकरांना खासदार केलं. आंबेगाव मध्ये ज्येष्ठ नेते किसनराव बांधले यांना आमच्या तालुक्याने खासदार जास्त मताने निवडून आणलं. त्यांचं जर बुथही नव्हतं, गावागावामध्ये प्रचारही नव्हता, तरी सुद्धा त्या माणसाच्या त्या नेत्याच्या पाठीमागे आमचा तालुका उभा राहिला, त्याला एकदा खासदार केलं. आणि त्याच तालुक्याला पुन्हा 2दा संधी दिली. आढळरावला सुद्धा 2दा खासदार केलं. म्हणजे आंबेगाव तालुक्यात 3 वेळा खासदारकी दिलेले. पण खेड मधल्या एकाही कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही. आणि ह्यावेळेस मला संधी मिळाली आहे आणि म्हणून आमचा तालुका सगळ्या तालुक्याला विनंती करा. आजपर्यंत आम्ही तुम्हाला दिले, वारंवार दिले आणि आपली संस्कृती सांगते एखाद्याने दान केलं तर आपण पुन्हा त्याची परतफेड करावी. आमच्या तालुक्याने मतदानाच्या रूपाने सगळ्या तालुक्यातील नेत्यांना दान केलेलं आहे आणि म्हणून आपली संस्कृती सांगते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. हे आव्हान मी सगळ्या आमची जनता करणार आमच्या इतर तालुक्याला. आणि निश्चितपणे ह्यावेळेस ते परतफेड करतील, माझ्या पाठीमागे उभे राहतील, ही माझी भावना आहे. आज आपल्यासोबत होते शिरूर मतदारसंघातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक खांडेबराट. यांनी जनतेला आवाहन केले की यांना जनतेसाठी खूप काम करण्याची इच्छा आहे, तेव्हा जनतेने यांचं प्रतिनिधित्व करावं. आपण यांच्यासोबत असेच राहू. तुम्ही पाहता टाइम टीव्ही महाराष्ट्र.